स्त्रियांमध्ये गर्भाशय असतं, अंडाशय असतं, फॅलोपियन ट्यूब्स असतात आणि दर महिन्याला एक अंड बाहेर पडत असतं आणि त्यानंतर आपल्याला पाळी येत असते. आता हे अल्टरनेट ओव्हरीमधनं एक एक अंड बाहेर येत असतं. एका महिन्याला जर राईटने आले तर नेक्स्ट मंथमधनं लेफ्ट ओव्हरीमधनं अंड बाहेर येत असतं. आता PCOD म्हणजे काय, तर पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. याच्यामध्ये नक्की होतं काय असतं, तर हे जे अंडाशय म्हणजे ओव्हरीजमध्ये जे फॉलिकल आहे ते त्याचं अपरिपक्व फॉलिकल तयार होतं की ते फुटू नाही शकत आणि त्यातनं स्त्रीबीजच बाहेर येत नाही. सो ही प्रोसेस आहे ती कुठेतरी डिस्टर्ब व्हायला लागते आणि मुलींमध्ये लक्षणं दिसायला लागतात की त्यांना पाळीच येत नाही आहे किंवा इरेग्युलर होऊन म्हणजे 6-6 महिने पाळी आली नाहीये, वजन वाढायला लागतं किंवा असे वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतात मुलींमध्ये. तेव्हा कुठेतरी पालकांना भीती वाटायला लागते की अरे नक्की हे काय आहे. तर ह्याच्यासाठी कुठेतरी लाईफस्टाईल आपली जी चेंज झाली किंवा स्ट्रेस वाढलेला आहे ही पण कुठेतरी कारण आहे. जेव्हा ही अंडी जी फॉलिकल्स आहेत ती रप्चर होत नाही आणि ओव्ह्युलेशन फेजमध्ये येतच नाही, सो तेव्हा काय होतं की ती हळूहळू त्याची सिस्ट बनायला लागते. जे काही अंडे म्हणजे फॉलिकल्स आहेत ती जर फुटली नाहीत, त्यातनं बीज बाहेर नाही आलं तर त्याची जी काही फॉलिकल्स वाढतायत त्याची साईज वाढत राहते आणि ती सिस्टमध्ये फॉर्म व्हायला लागते. सो जेव्हा ओव्हरीजमध्ये अनेक सिस्ट तयार होतात तेव्हा आपण त्याला PCOD हे लक्षण त्याच्यामध्ये डेव्हलप झालंय असं बघायला आपल्याला मिळतं.